साठी आयोजन चांगलं आहे. टीम भरपूर लीड होत आहेत. ही तुमची चुकी आहे, ही मात्र नोंद घ्या. अंकुजी बर्तड साहेबांचं ते शुभागमन झालंय. तलवाडा पंचाचे विद्यमान सरपंच अंकुजी बर्तड साहेबांचं इथे शुभागमन झालंय. त्यांच्यासोबत त्यांचा मित्र परिवार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय या आदिवासी चषकामध्ये. उगाळे ग्रामपंचायत विद्यमान सरपंच जीवा भला हे देखील उपस्थित आहेत. टाकणे पंचायत विद्यमान सरपंच एकनाथजी भला हे देखील उपस्थित झाले. सर्वांचं सहर्ष स्वागत. अंकुजी बर्तड त्यांची मात्र नक्की आज विशेष उपस्थिती पाहायला मिळते या दुपारच्या सत्रामध्ये. तलवाडा पंचायतचे विद्यमान सरपंच अंकुजी बर्तड साहेब आज मात्र वेळात वेळ काढून उपस्थित दाखवतोय. आपलं वेलकम. जावा मॅच कडे. बाला गोलंदाजी मार्गमध्ये बॅटिंगला योगेश हरड, रवी हरड पहिल्याच बॉलमध्ये क्रॉस बॅटिंगने फटका दमदार आहे. गॅप मध्ये बॉल ढकलला गेलाय. इनफिल्ड क्लिअर केलंय बॉलने. बॉल निघून चाललाय सीमा पार. तिकडे काय घडलंय? अबकी बार पट्टी तोड चौकार आलाय. मधुकरजी हिरवे कुठे असेल तर आपण देखील दादा संपर्क साधा. मधुकरजी हिरवे काळजी घ्यायची मित्रांनो. आणि पाण्याची व्यवस्था देखील केली आहे. पाणी भरपूर प्या, कारण डिहायड्रेशनची नक्कीच भीती आहे, कारण ऊन देखील पडलेला आहे. हा बॉलमध्ये आणखीन एक क्रॉस बॅटने फटका सजवायचा. पूर्णपणे बॉडी बॅलन्स विचार करायचा. ऑप्शनच्या बाहेर गेले तो मारण्यासाठी आलेला हा बॉल डॉट. समर्थ येऊन काठीचा बडा विपक्ष निशांत स्फोट हिंदूचा बडा. पुढील बॉल बाला टबाले. पुन्हा एकदा क्रॉस बॅटने फटका. चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. बॉल सीमा पार. 4 चौकार. तीन बॉलचा खेळ झाला. 8 धावा धाव फलकावरती. चला व्हॉलेंटियर आपण देखील बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. आईवा झेलसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज सन्मान आदरणीय जाणूजी हिरवे साहेबांकडनं कॅश प्राइज आहे. याही बॉलवरती लॉफ्ट केलाय. खेचून मारला, फेकून दिलाय. या बॉलवरती आलाय 4 चौकार योगेश हरडच्या बॅटमधनं. हा या ओव्हरचा तिसरा धमाका. चौकार आलाय. धावसका 12. आता मला नाही थारा. योगेश हरड या बॅटरला नाही थारा. 3 चौकार ठोकलेत. पुढील बॉल ओव्हरपिचचा बॉल. वा इनसाइड आउट. ताकदीचा भरपूर वापर केला गेलाय. योगेश हरडचा वार. बॉल सीमा पार. जबरदस्त बॅटिंग. धावसंख्या केल्यात त्याने गोळा. 16 धावा. थँक्यू सो मच डीजे. धावसंख्या 16. पुढील बॉल 5 मध्ये बनवल्यात 16 धावा. याही बॉलमध्ये वा लाजवाब स्ट्रोक पाहू शकाल. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका. द ब्रँड आलाय. हा समर्थ इलेव्हन काठीचा बडा आडगावचा षटकार. आई फटका होता. जितकं वेळ हा रिप्ले बघाल तेवढं कमीच आहे.
बॅटन पाड मध्ये टाकलेला फ्लिक शॉट, डोळ्याचा पार न फेडणारा फटका पाहायला मिळतो एक ऑन साइडला. धावसका पहिले षटकामध्ये 22 चालल्यात. धावसका 22. यस गोलंदाज दुसऱ्या षटकाला झाले सुरुवात. युवराज हिरकुडा पाहायला मिळतोय. गोलंदाज युवराज हिरकुडा, बॅटिंगला रवी हारड. लाफ करायचा होता सामिक, परंतु धावा मिळतील या बॉलवरती. बुक केला जातात. 4 धावा बॉल चाललाय. लॉंग स्टॉप नॉन स्टॉप रिजन मध्ये या बॉलवरती आलाय चौकार. हो इथे मात्र पावसात बॅकफुटला जाऊन तमाशा दिलाय बॉलला, फेकून दिलाय बॉलला, खेचून मारला, फेकून दिला बॅकफुटला जाऊन. काय फ्रंट फूट आणि बॅकफुटचा भरपूर वापर करतोय. काय ज्यावेळी हा बॉल मारला थोडासा जो डावा पाय होता तो मागे टाकला आणि त्याच्यावरती पाहू शकाल गॅप सिलेक्शन प्रॉपर. धावसका 30. काय बॅटिंग पाहायला मिळते, जबरदस्त बॅटिंग. रवी हारड आणि योगेश हरड. हरड ऑन फायर नाव. धावसका 30. पुढील बॉल पुन्हा एकदा गोलंदाज युवराज तयार. आणखीन एक लॉफ केलाय, उडवलाय मिस्टामिंग झेल. त्यावेळी मात्र पकडला गेलाय. विषेप मध्ये फटका सजवायचा होता, कनेक्शन मात्र हवं तसं झालं नाही आहे. लागलेल्या 30 वरती पहिला धक्का समर्थ इलेव्हन काठीच्या वडा संघाला. फलंदाज रवी हारड बॅक टू पॅव्हिलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रतीक हारड. हार्ड हिटिंग साठी ओळखला जातो हा फलंदाज प्रतीक हारड. इनॅट नंबर 3 वरती 30 वरती लागला पहिला धक्का. 9 बॉल मध्ये बनवला 30 धाबा. अजूनही 9 बॉलचा खेळ असेल शिल्लक. यापुढे होणार सामना दोन्ही संघ एकाच विभागातील भातसानगर विभागातील क्रिकेट पाहायला मिळेल. सिद्धिविनायक नाऊचा बडा विपक्ष जेबी स्पोर्ट्स शेंडेगाव. आपण या इनिंग नंतर पहिली इनिंग संपेल त्यानंतर टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. पुढील बॉल बॅटिंगला प्रतीक हारड. इनसाइड आउट फटका सजवायचा होता, आलेला हा चेंडू डॉट बॉल. एक गडी बाद. धावसका 30. बाबा ते खेचून मारायचा होता, कनेक्शन मात्र हवंच झालं नाहीये. खाली क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. डीप मध्ये फिल्डर आलेत. यस प्रतीक हारड या बॅटरचं केलंय काम तमाम. ओ युटी फलंदाज बाद. यस लक्षात घ्या, महत्वपूर्ण अनाउन्समेंट करतोय. जे उद्याचा 19 तारखेचा जो ज्या टीम्स आलेल्या आहेत त्याचा ड्रॉ मात्र 4 वाजता केला जाईल. मुख्य आयोजक जाणू हिरवे साहेबांच्या शुभ हस्ते ड्रॉ केला जाईल आणि ते ड्रॉ केले जातील ना. उद्याचा शेड्यूल वेळेप्रमाणे मॅच चालू होतील, नोंद घ्या. एकोणीस तारखेच्या ज्या टीम्स आहेत म्हणजे उद्यासाठी तो ड्रॉ मात्र नक्की केला जाईल थोडाच वेळापूर्वी 4 वाजता. कारण जे येणारे संघ होते ते बुकिंग झालेले आहेत. ज्याला ॲडव्हान्स देईल त्याला प्रथम प्राधान्य दिले गेले. या बॉलवरती स्विंग अँड मिस रूम बडून खेळायचा प्रयत्न होता. 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 2 गडी बाद 31.
चांगली स्पर्धा आहे. हा दिवस चषक पहिल्यांदाच या शहापूर तालुक्यामध्ये न भूतो न भविष्यती अशी झालेली स्पर्धा. कारण अंकुजी बरतड साहेब अनेक स्पर्धा होत आहेत या शहापूरमध्ये, परंतु पहिल्यांदाच हिरवे साहेबांनी नक्कीच नवीन संकल्पना मॅन ऑफ द सिरीजसाठी तब्बल 50,000 रुपयाचा कॅश प्राईज ठेवलेला आहे. शहापूर तालुक्यात प्रथमच हे पाहायला मिळत आहे. नवीन काहीतरी संकल्पना, बाईक देण्याऐवजी नक्की कॅश प्राईज 50,000 रुपयांचा ठेवला आहे. म्हणजे यंगस्टर आहेच, योग्य प्लॅटफॉर्म कसे ते येतील, योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम मात्र केलं गेलं आहे. आणि चांगली स्पर्धा, प्रत्येक कर्णधारांचा सन्मान केला जातोय. ही स्पर्धा आहे शहापूर तालुक्यातील प्रथमच आदिवासी चषक. नो बॉल, नो बॉल. 22 टोटल 2 धावा धावफलकामध्ये जॉईन होतील. यस, गोलंदाज सज्ज, टॉफ करायचा होता. चांगला झेल झाला कॅरी, स्लिपमध्ये होते फिल्डर. यावेळी मात्र कोणत्याही प्रकारची चुकी होत ना, परंतु फ्री हिट आहे. यस, लाईव्ह लॉस होणार आहेत. उद्याच्या टीम्स आहेत ज्या 19 तारखेला आपण स्क्रीनवरती पाहू शकाल. तब्बल 5 ते 6 दिवसापासून पाहत होते. येणारे संघ ते मात्र बुक झालेले आहेत. त्याचा ड्रॉ मात्र 4 वाजता हिरवे साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल, ही मात्र नोंद घ्या. एक धाव घेतली जाते, एका धावेने धाव फलक मात्र पुढे जातोय. 35 याकडे 2 गडी बाद 35. यस, बॅटिंगला योगेश हरड. 8 बॉल खेळलाय, 23 धावाला, 1 षटकार, 4 चौकार. आतापर्यंत योगेश हरड हा खेळतोय बॅटर. डावखुऱ्याचा बॅटर योगेश हरड. क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. स्लाइस करायचा होता, इथे बॉलने मात्र हुलकावणी दिली आहे स्लिपच्या फिल्डरला. बॉल निघून चाललाय सीमा रेषा पार. या बॉलवरती आलाय 4 चौकार, लेग बायच्या स्वरूपात आलेला धावा 4. धावसका 2 गडी बाद 39. चांगली बॅटिंग योगेश हरडच्या मार्फत पाहायला मिळते आहे. सुमित माळकर आता यावेळी मात्र की थोडासा मागडा ठरलाय. पुढील बॉल योगेश साठी उडवलाय, बॉलला झेल होईल का कॅरी? झेल कॅरी झालेला पाहायला मिळतो. यावेळी मात्र शॉर्ट आर्म पुलचा फटका, पण पुल करता आला नाहीये. 39 वरती लागलाय तिसरा धक्का. समर्थन काठीचा बडा संघाला. तीन गडी बाद 39. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वर हरड. लेजंड ऑफ काठीचा बडा आडगाव. अनेक वर्ष कालकिर्द त्याने देखील गाजवलाय. तो फलंदाज बॅटिंगला ज्ञानेश्वर हरड. 3 गडी बाद 39. पुढील बॉल सुमित मालकर. बॅटिंगला ज्ञानेश्वर हरड. दांडी गोल केली गेली आहे. थेट क्लीन बोल्ड केलंय ज्ञानेश्वर हरडला. लागलेला आहे 39 वरती. 1 मोर विकेट डाऊन. बॅक टू बॅक 2 हादरे दिले सुमित मालकरनं. 4 गडीमध्ये 39 धावा धाव फलकावरती. समर्थन काठीचा बडा. नवीन बॅटर येतोय.
योगेश गांगुर्डे, गोलंदाज सुमित, बॅटिंगला योगेश गांगुर्डे. आउट द बॅटर बीट, विकेट कीपर देखील बीट. बॉल शॉर्ट थर्ड मध्ये पाहायला मिळते, चांगलं फिल्डिंग. तिसऱ्यासाठी जात आहेत. सिरी देखील कंप्लीट. 3 धावा. गुड बिटवीन द विकेट. बाईच्या स्वरूपात 3 धावा कंप्लीट होत आहेत आणि धावसंख्या पाहायला मिळते आहे 4 गडी 42 आणि जिंकण्यासाठी 43 धावांची गरज. चला टॉस साठी या जेबी स्पोर्ट्स शेंडेगाव टीम आणि सिद्धिविनायक नाऊचा पाडा. आपण टॉस साठी या. अंकुशजी बरतड साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. सिद्धिविनायक नाऊचा पाडा टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. चला शेंडेगाव टीमचे कॅप्टन अंकुशजी बरतड साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. त्याचबरोबर दिशांत स्पोर्ट हिंदुजा टीमचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधा. ही महत्वपूर्ण सूचना कॉम्बॉक्स मध्ये येते. आम्ही ती सूचना तुमच्यावर पोहोचवतोय. कॅप्टन चला आपण आयोजकांशी संपर्क साधा. टॉस केला जातोय. तलवाडा पंचायतचे विद्यमान सरपंच अंकुशजी बरतड साहेबांच्या हस्ते टॉस केला जातोय. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना सिद्धिविनायक नाऊचा वाडा विपक्ष जेबी स्पोर्ट्स शेंडेगाव म्हणजे भातसानगर विभागातील 2 दादा संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. यस जाऊया नक्कीच विशेष सन्मानाकडे. यस अंकुशजी बरतड साहेबांचा देखील मान आणि सन्मान केला जाईल. त्याचबरोबर जीवा भला साहेब हे देखील उपस्थित झालेत. मध्ये बरोबरच्या 43 धावा. 18 चेंडू जिंकण्यासाठी 43 धावांची गरज. फिल्डिंग लवकर लावून गेला लगेच. चला काठीचा बडा टीम. यस या स्पर्धेचे प्रमुख प्रणती अर्थात अध्यक्ष स्पर्धेची अर्थात हिरवे साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान शाही सन्मान केला जाईल. चला हिंदुजा टीमचे कॅप्टन आपण देखील आयोजकांशी लवकर संपर्क साधा. जाऊया विशेष सन्मानाकडे. यस जाऊया विशेष सन्मानाकडे. इथे तलवाडा ग्रामपंचायत विद्यमान सरपंच अंकुशजी बरतड साहेबांचा यथोचित मान सन्मान आदिवासी चषकाचे नक्की सर्व जाणूजी हिरवे साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान शाही सन्मान केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची आठवण अर्थात आदिवासी चषकाची परंपरा आदिवासी समाजाचे नक्की मान उंचवणारी ही स्पर्धा आहे आदिवासी चषक आणि अंकुशजी बरतड साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. त्यानंतर जीवा भला साहेब देखील उपस्थित आहेत. जीवा भला साहेबांचा देखील यथोचित मान सन्मान केला जातोय. हिरवे साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान शाही सन्मान जीवाजी भला फुगाळे पंचायतचे विद्यमान सरपंच जीवा भला साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. हिंदुजा वाडा टीमचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधा. वारंवार सूचना येते.
चला काठीचा वाटा संघ फिल्डिंग लावून घ्या. ज्ञानेश्वर दादा आपण फिल्डिंग लावून घ्यायचे लगेच. जेबी स्पोर्ट्स शेंडेगाव आणि त्याच्या सिद्धिविनायक नाऊचा पाडा. शेंडेगाव वन टॉस बॅटिंग बॉलिंग साठी थेट निमंत्रण दिले गेले. सिद्धिविनायक नाऊचा पाडा टीमला बॅटिंग साठी. चला जाऊया महत्वपूर्ण लढतीकडे. चला निशांत स्पोर्ट हिंदूचा पाडा आपल्या सलावर बॅटर देखील पाठवा. 18 मध्ये बनवायच्या 43 धावा. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. युवराज आणि बाला. गोलंदाज महेश हरड. गोलंदाजी मार्गवरती महेश पाहायला मिळतोय. बॅटिंगला युवराज, नॉसला बाला. 18 मध्ये 43 चा पाठलाग करायचा आहे. पहिला बॉल जाऊ दिलाय आउटसाइड ऑफ स्टंप. वाईड बॉल. पंचाचे दोन्ही या समांतर धावा येतील. लवंतर धावसका 1. 43 चा टार्गेट दिलं गेलंय. निशांत स्पोर्ट हिंदूचा पडा संघाला. समर्थ इलेवन काठीचा पडा संघानं. पुढील बॉल महेश. बॅटिंगला युवराज. हिरकुडा क्रॉस लाईन फटका सजवायचा होता. हा बॉल महेश चा डॉट टाकला महेशच्या मार्फत. बॉलमध्ये चांगला फटका आहे. खेचून मारलाय. बॉल निघून चालाय डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. या बॉलमध्ये युवराज हिरकुडाच्या बॅटमध्ये आलाय. पहिला धमाका. पहिला वार आलाच्या बॅटमध्ये आलेला. या बॉलमध्ये चौकार. हेतूचा पडा टीमच्या बॅटरांनी नक्की कॅश प्राइज आलेला आहे. बंटी शेड दाभाडे साहेबांकडे लागोपाठचे 3 षटकार मारले तर त्यांच्या मागे रोख रक्कम कॅश प्राइज 500 रुपये दिले जातील. युवा झेलसाठी 300 रुपयाचा कॅश प्राइज युवा झेलसाठी आलेला आहे. जे 200 होतं. जशी जशी नक्की संध्याकाळ सत्रामध्ये जाती आहे आजच्या दिवसामध्ये तसंच कॅश प्राइज युवा झेलसाठी 300 रुपयाचा कॅश प्राइज. युवा झेल साठी 300 रुपयाचा कॅश प्राइज. षटकार बाहेर जो झेल पकडेल त्यासाठी आयोजकाच्या माध्यमातून जाणू हिरवे साहेबांकडनं रोख रक्कम 300 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल.
धावसका धाव फलकावधी 6. 15 मध्ये बनवायच्या 37. गोलंदाज महेश आरोन बॅटिंगला. स्विच हिट खेळायचा होता तो ऑफस्टंपच्या खूपच बाहेरचा बॉल होता. पंचांनी हात वळवलेत, इशारा केलाय. वाईड बॉल. अतिरिक्त 1 धाव. धावसका 7. यस गोलंदाज सुजय महेश बॅटिंगला. युवराज स्विच हिट खेळले. त्रिबतचा फटका. प्रॉपर कनेक्शन, प्रॉपर टायमिंग. या बॉलवर या स्विच हिटचा फटका. स्वीट हिट, चौकार. धावसका धाव फलकावधी 11. जानू हिरवळ साहेबांचं नक्की टायटल सॉन्ग या स्पर्धेचं आपण ऐकलं. 14 मध्ये बनवायच्यात 32 धावा. पुन्हा एकदा रिवर्स खेळायचं होता. सीधी उंगली से घी नहीं निकलता तो उंगली टेढ़ी करनी पडती है. मागच्या बॉलमध्ये स्विच हिटचा आला होता फटका. याही बॉलमध्ये त्याच प्रकारे त्या शैलीचा फटका सजवायचा होता. मनसुबे साफ करतोय फलंदाज युवराज. पुढील बॉल महेश. पुन्हा एकदा रिवर्सचा खेळायचा होता. पुन्हा एकदा नक्की स्टान चेंज केला होता. डॉट बॉल. षटक पहिलं समाप्त झालंय. धावसका धाव फलकामध्ये आल्यात त्या 11 धावा. आता 12 मध्ये बनवायच्यात 32 धावा. 12 चेंडूंनी 32 धावांची गरज. 16च्या सरासरीने धावा करावं लागतील प्रत्येक ओव्हर मागे. 12 मध्ये बनवायच्या 32 धावा. फिल्डिंग लावून गेलं. चला टीमिंग करू नका. आज आजच्या दिवसामध्ये भरपूर आपण लेट आहोत कारण टीम वेळेमध्ये रिपोर्टिंग केलं नाही आहेत. काही टीम वेळेमध्ये पोहोचल्या नाही आहेत. 12 मध्ये बनवायच्यात 32 धावा. गोलंदाज मनीष. 12 मध्ये बनवायच्या 32. कौशल बाला आणि युवराजची जोडी कशा प्रकारे या धावा चेस करू शकतील का? यस गोलंदाज मनीष देवरे. चांगला बॉल होता. गोलंदाज मनीषच्या मार्फत 11 मध्ये बनवायच्या 32 धावा. बॅटिंग करावी लागेल या स्पर्धेमध्ये. आपल्या संघाचं आपल्या गावाचं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. नक्की मोठं आयोजन आहे. लॉफ करायचं होतं. मिस टायमिंग फटका फसला. विकेट किपरने दिलाय कॉल. या त्या बॉल खाली येतोय. प्रतीक हरड करणार नाही चुकी. लागलेला 11 वरती पहिला धक्का. निशांत स्फोट हिंदूचा पाडा संघाला. फलंदाज बाद. नवीन फलंदाज रोशन हिरकुडा पाहायला मिळतोय. 10 मध्ये बनवायच्यात 32 धावा. मनीष देवरे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. राऊंड द विकेट टाकलेला बॉल. पुढे टाकलेला बॉल ओव्हर पिचचा बॉल होता. त्याला मात्र खोदून काढलाय. ऑन साइडला फिल्डर येतात डीप मधनं. 2 धावा धाव फलकावरती जॉईन होतील. या 2च्या सण धावसका पाहायला मिळते. 1 गडी बाद 13. 9 मध्ये बनवायच्या जुने 30 धावा. 9 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज. समीकरण थोडंसं कठीण होत चाललंय. पण बिग हिट करावं लागेल रोशन आणि युवराजला. मात्र आता शांत बसून चालणार नाही आहे.
डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतो. फटका गॅप मध्ये आहे. डाऊन द ग्राउंड फटका. वाह, काय फिल्डिंग पाहू शकाल. योगेश गांगुर्डे पायाखाली बॉल थांबवलाय. काय फिल्डिंग राहिली आहे. चांगली फिल्डिंग. हा पाहू शकाल ऍक्शन रिप्ले. फुटबॉल स्टाईलचं दर्शन पाहायला मिळतंय. अर्थात आज योगेश गांगुर्डेच्या मार्फत हा बॉल पाहू शकाल कसा प्रकारे स्टॉप केलाय. जवळ ऑलमोस्ट चौकारच गेला होता. शेवटच्या मोमेंटला फुटवर्कचा वापर केला. 2 धावा कंप्लीट. 8 मध्ये बनवायचे 28. 8-28 समीकरण आहे. यावर लॉफ केलाय. उडवलाय बॉलला. पावसाळ उंची गाठली. लांबी गाठता आली नाहीयेत. लागलेला आणखीन एक दुसरा धक्का. फलंदाज रोशन बॅक टू पॅव्हिलियन. किशोर हिरकुडा पाहायला मिळतोय. 2 गडी बाद. 15-7 मध्ये बनवायचे 28 धावा. या ओव्हरमध्ये नक्कीच विचार केला जर 4 धावा खर्च केला. 2 महत्वपूर्ण गडी बाद केलेत मनीष देवरे काठीचा पडा टीम कडनं. काही बॉलमध्ये विकेट. ओयूटी तू चल में आया अशी परिस्थिती. किशोर हिरकुडा आला. किशोर बॅक टू पॅव्हिलियन. बॅक टू बॅक हादरे दिलेत. इरादे पक्के. इरादे स्पष्ट करतोय समर्थ इलेवन काठीच्या वाडा टीम कडनं. गोलंदाज मनीष देवरे 3 गडी बाद केली ओव्हरमध्ये आणि 4 धावा खर्च केल्या. म्हणजे एकांतरित चांगलं षटक हाताळलंय. आता 6 मध्ये बनवायच्या 28 धावा. समीकरण मात्र कठीण आहे परंतु नक्कीच चेस करावं लागतील या धावा. 6 बॉल 28 धावांची गरज. गोलंदाज ट्रॅक मध्ये योगेश हारड. गोलंदाज आलाय राहुल. सहा मध्ये बनवायचे 28 धावा. गोलंदाज योगेश हारड. लोअर फुल टॉस होता. चांगला फटका आहे. फिल्डर आलेत. बॉल चाललाय मस्तक पे दस्तक देत. या बॉल मध्ये आलाय चौकार. करा फिल्डिंग. पाहू शकाल ज्या प्रकारे हँडबॉल खेळला जातोय बास्केटबॉल त्या प्रकारे नक्कीच फ्लाइंग मारली होती त्या बॉलवरती. परिणामी आलाय चौकार. आता 5 मध्ये बनवायच्या 24 धावा. 5 चेंडू 24 धावांची गरज. रिवर्स मारायचा होता. तो विकेट किपरच्या भूमिकेत देखील चतुर चालाक विकेट किपर आहे प्रतीक हारड. आणि यंदाच्या सीझनला प्रतीक हारडचा परफॉर्मन्स चांगला राहिलाय परंतु आजच्या दिवसामध्ये थोडासा प्रेक्षकांना थोडासा नाराज करतोय. आमच्या हर्षल पवार सरांना देखील नाराज केलाय प्रतीक हारडनं. ओहो यावेळी मात्र की चांगला फटका आहे. बॉटमॅनचा भरपूर वापर केलाय. बॉलला फेकून दिलाय. हा आलाय षटकार 6 धावा. 1000 आलाय. अजून 3 मारावे लागतील. 3 मध्ये बनवायच्या आहेत 18 धावा. तीन बॉल 18. वाईड बॉल. 3 मध्ये बनवायच्या 17 धावा. योगेश हारड गोलंदाजी मार्ग मध्ये. 3 बॉल 17.
बॅटची लेडी घे स्लिप मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. फलंदाज बाद युवराज आणखीन एक 26 वरती लागलाय. चौथा धक्का डीजे. नवीन बॅटर विनोद. या बॉलवरती लिझीपणा दाखवतोय. बॉल सीमा पार चौकार. यस अभिनंदन टीम. समर्थ 11 काठीचा पाडा आणि हाडलक देऊया निशांत स्पोर्ट हिंदूचा पाडा. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक. नेक्स्ट मॅच एक 2 भातसानगर विभागातील 2 ताकदीचे संघ पाहायला मिळते. एकाच विभागातील 2 बिरवाडी विभागाचं पातील 2 ताकदीचे संघ पाहायला मिळतील. जेबी